संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा तालुक्यातील वरपाडे गावच्या हद्दीत तापी नदी पात्रातून सुरू असलेल्या बेसुमार आणि अवैध वाळू उपसा विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत तीव्र संताप व्यक्त केला आहे। या भागात वाळू तस्करांचा धुमाकूळ एवढा वाढलाय की कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यालाच धक्काबुक्की करण्यात आल्याचा आणि त्यांचा मोबाईल हिसकावून पुरावे नष्ट केल्याचा खळबळजनक आरोप ग्रामस्थांनी केलाय। या प्रकरणी दोषींवर तातडीने कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी वरपाडे ग्रामस्थांनी शिंदखेडा पोलीस ठाणे आणि तहसीलदारांना निवेदन दिलंय। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून वरपाडे गावच्या हद्दीतील तापी नदी पात्रातून सुमारे 30 ते 35 ट्रॅक्टरच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा सुरू आहे। या अवाजवी आणि अगोरी उपशामुळे नदीपात्राचं मोठं नुकसान होत असून नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होत असल्याचं गावकऱ्यांच्या निदर्शनास आले। या बेधडक वाळू उपशा विरोधात गावातील नागरिक एकत्र आले आणि त्यांनी वाळू तस्करांना तीव्र विरोध दर्शवला। ग्रामस्थांचा वाढता रोष आणि एकजूट पाहून कारवाईच्या भीतीने वाळू तस्करांनी ट्रॅक्टरचा घटनास्थळावरून पळ काढला। वाळू उपशाची माहिती ग्रामस्थांनी तत्परतेने महसूल विभागाला दिली होती। त्यानुसार संबंधित महसूल अधिकारी चौकशी आणि पंचनाम्यासाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। मात्र वाळू तस्करांचे धाडस एवढं वाढलंय की एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या काही संशयित व्यक्तींनी थेट कर्तव्यावर असलेल्या महसूल अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली। एवढ्यावरच न थांबता सदर अधिकाऱ्याचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत त्यात अवैध उपशाचे केलेले व्हिडिओ चित्रण डिलीट करण्यात आले। तसेच तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांनाही गंभीर परिणाम भोगण्याची धमकी तस्करांनी दिली आहे। या प्रकारामुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तापी नदी पात्रातील अवैध वाळू उपसा तातडीने आणि कायमचा बंद करण्यात यावा, साठलेली वाळू जप्त करावी, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांवर हात उचलणाऱ्या आणि गावकऱ्यांना धमकावणाऱ्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी ॲडव्होकेट वसंत पाटील, राहुल पवार, संदीप कोळी, प्रकाश पवार, महेंद्र चित्ते, गणेश पवार, रामसिंग गिरासे, भिका खैरनार, भारत गिरासे, बंटी चौधरी, गोलू पवार, समाधान कोळी, राकेश पवार, सुनील गिरासे आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता या निवेदनाची दखल घेऊन महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन वाळू माफियांविरोधात काय पावले उचलतात याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। मुख्य संपादक यादवराव सावंत।